मटार कुलचे कायमच खाल्ले जातात. कधीतरी मटार आणि पाव खाऊन पहा. एकदा ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार आहे. हाय, हॅलो, नमस्कार, राधे राधे मैत्रिणींनो. नेहमी आपण मटार कुलचा किंवा पुरी असं काहीतरी आपण मटारबरोबर खात असतो. पण आज असं काहीतरी वाटलं नाही की बाबा ते सोडून आपण आज जसं मिसळबरोबर पाव खाल्ले जातात ना, तर त्याप्रमाणे आपण मटारबरोबर पाव खाऊन पाहू. तर मग याच्यासाठी मी काय केलं, रात्रभर हे मटार, पांढरे मटार, वटाणा रात्रभर भिजवून ठेवलेला होता आणि सकाळी कुकरमध्ये शिजवून घेतला. शिजवताना फक्त मीठ टाकलं आहे आणि हे ह्या प्रकारे मी शिट्ट्या करून घेतल्या होत्या. 3-4 किंवा वटाणे, जसा आपल्याला अंदाज माहिती असतो की हा वटाणा कुठपर्यंत शिजणार आहे, हे प्रत्येक गृहिणीला आता तरी माहिती झालेलं असणारच आहे. आणि नाहीच तर 4-5 शिट्ट्या घेऊनच घ्यायच्या आहेत, कारण रात्रभर भिजवलेला आहे आपण, त्याच्यामुळे तो लवकर शिजणार आहे. आता इथे वटाणा शिजून गेला आहे आणि याच्यामध्ये जे पाणी आहे ना, तर ते मी साईडला काढून ठेवलं आहे. हे पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे, कारण हे पाणी आपल्याला वापरण्यात म्हणजे परत आपल्याला लागणार आहे हे पाणी. त्याच्यामुळे ते फेकायची काही गरज पण नाही आणि फेकू पण नाही, कारण जर ते ह्या भाजीला लागलं नाही ना, म्हणजे आपण आता मटार ज्यावेळेस करतो त्यावेळेस जर लागलं नाही ना, तर त्याची आपण दुसरी भाजीसुद्धा करू शकतो. आता ह्या मटारमध्ये मी टमाटर, कांदा, मिरची, कोथिंबीर, थोडासा लाल मसाला, मीठ, हळद असं सगळं एकत्र करून घेतलं आहे. याच्यामध्ये आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. आणि ह्या मटारची ना एक गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये जे मसाले आपण आत्ता घातले आहेत ना, तेच मसाले आपल्याला फोडणीला पण घालायचे आहेत. म्हणजे एकदम सोपी रेसिपी. जे मसाले आपण वटाण्यांमध्ये घातले आहेत फोडणीच्या आधी, तेच मसाले आपल्याला फोडणी देताना सुद्धा घालायचे आहेत सेम. आणि याच्यामध्ये आता कढईमध्ये मी तेल टाकलं, मिरच्या, कांदे, टोमॅटो, कोथिंबीर असं सगळं व्यवस्थित टाकून मीठ टाकून दिलं आणि तो मसाला व्यवस्थित परतून आहे ना, झाकण 2 मिनटं ठेवून दिलं. आता हा मसाला एकदम व्यवस्थित शिजला गेला. हा मसाला एकदम व्यवस्थित शिजला ना का म्हणजे चव छान लागते. कच्चे टमाटे किंवा कच्चा कांदा याची ना चव अजिबात चांगली लागत नाही, त्याच्यामुळे व्यवस्थित शिजवून घ्या कधी पण. आता याच्यामध्ये मी टाकला आहे लाल मसाला, काश्मीरी मिरची, हळद आणि थोडासा गरम मसाला. व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आणि हा मसाला शिजवतानासुद्धा मीठ घातलं आहे आणि वटाणे शिजवतानासुद्धा मीठ घातलेलं आहे. म्हणजे आपण मीठ एकदम व्यवस्थित घालायचं आहे. आणि जर वटाणे शिजवतानाच खूप मीठ टाकून दिलं आहे ना, तर तुम्ही हा मसाला परतवताना एकदम किंचित थोडंसंच एकदम मीठ घाला. आणि हे पाणी मी फेकलं नाही, कारण आहे ना आपल्याला ह्या इथे वटाणे परतत असताना ह्या पाण्याची गरज पडणार आहे. आणि ती पडली. आता कुकरमध्ये थोडंसं पाणी घातलं आणि तेच पाणी मी ह्या मटारमध्ये टाकलं. ठीक आहे. म्हणजे ही रेसिपी इतकी सोपी ना की आपण कधीही करू शकतो आणि ही इतकी टेस्टी पण लागते. आता मी याच्यामध्ये हिरवी चटणी टाकली. हिरवी चटणीमध्ये काय टाकलं आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडंसं अद्रक आणि लसूण असं वाटण केलेलं आहे मी. आणि त्याच्यामध्ये ना थोडासा लिंबाचा रस पेरलेला असतो आणि ती चटणी मी केलेलीच असते. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बनवून घेऊ शकता. आणि म्हणजे असेल तर काही तेव्हाच्या तेव्हा आपण टाकू शकतो. आता याच्यामध्ये आपण टाकायचा आहे लिंबाचा रस. लिंबाचा रस व्यवस्थित टाकला की ह्या मटारला एक वेगळीच टेस्ट येते. आणि जर तुम्हाला गोड आवडत असेल ना, म्हणजे तुम्ही जर गोड खात असाल तर तुम्ही याच्यामध्ये ना म्हणजे गुळाची चटणी जी असते ना आपण केलेली गोड आंबट, जशी पाणीपुरीबरोबर जी चटणी मिळते, तर ती चटणी जर असेल ना तर तीसुद्धा तुम्ही टाकू शकता. आता इथे मी काय केलं आहे, मटार छोट्या गॅसवर ठेवून दिलेत आणि इथे ना तवा ठेवला आणि तव्यावर मी पाव ठेवलेत गरम करायला. आणि वितळलेलं मस्त वितळून घेतलं होतं बटर आणि तेच मी इथे टाकलं. कारण कधी कधी असं होतं ना की घट्ट जे असतं बटर, तर ते व्यवस्थित पसरत नाही माझ्याकडून. आणि जर तुम्हाला जर सवय असेल तर तसं तुम्ही अख्खच्या अख्खं बटर त्याच्यावर टाकू शकता किंवा वितळून घेऊ शकता. आता इथे माझे छोले एकदम तयार आहेत आणि गरमागरम आहेत. आणि मेन म्हणजे ना, जो होतं आहे असं, ही रेसिपी मी स्वतः शूट केली आणि हे डिश मी खाल्ली पण. मटार आणि ब्रेड मी खाल्ले पण, तरी ही रेसिपी म्हणजे ज्यावेळेस मी आवाज देते, व्हॉइस ओव्हर करते, तरीसुद्धा मला पुन्हा खाऊ वाटते. आणि ही सर्व करताना मी कशी मस्त सर्व करून घेतली आहे. कांदा टाकला आहे, कोथिंबीर टाकली आहे आणि याच्यावर आहे ना तुम्ही गोड चटणीसुद्धा टाकू शकता. कारण मी आहे ना एकदम थोडीशी टाकली, कारण मला जास्त आवडत नाही गोड. तुम्ही नक्की ट्राय करा.